हॅलो एव्हरीवन, आजपासून आपण स्टार्ट करतोय ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची रिव्हिजन. ओके, ऑर्गॅनिक केमिस्ट्री बऱ्याच मुलांना डिफिकल्ट वाटते आणि तुम्ही सगळे माझे लेक्चर्स बघतच आहात अनअकॅडमीवरती. पण आपण आता आपल्या यूट्यूबवरती सुद्धा प्रिपरेशन स्टार्ट केलं आहे. मला सगळ्यात पहिल्यांदा जो टॉपिक सिलेक्ट करावासा वाटला तो आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ज्या पण मुलांना ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची थोडीशी भीती वाटत असेल, सो डोंट वरी, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला मी सुरुवात करतो आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात आधी मी कव्हर करणार नेम रिॲक्शन. ओके, मग आता नेम रिॲक्शनमध्ये आज सगळ्यात पहिली मी एक नेम रिॲक्शन स्टार्ट करतो आहे, विच इज विल्यमसन सिंथेसिस. आणि विल्यमसन सिंथेसिस ही महाराष्ट्र बोर्डसाठी सुद्धा महत्त्वाची असणार आहे. अँड दिस रिॲक्शन इज ऑल्सो हेल्पफुल फॉर युअर MST CET प्रिपरेशन. ठीक आहे, तर दिस रिॲक्शन आता ही अल्कोहोल फिनॉलमधली रिॲक्शन आहे. बघा, या रिॲक्शनमध्ये एक्झॅक्टली आपण काय करत असतो, तर विल्यमसन सिंथेसिसचं जे मेन प्रॉडक्ट आहे ना, जे प्रॉडक्ट फॉर्म होतं आहे ते मिळतं आपल्याला इथर. ओके, आपल्याला इथर बनवायचं आहे. इथर कोणापासून बनवायचं असतं? विल्यमसन सिंथेसिसमध्ये आपल्याला इथर हे ॲज अ प्रॉडक्ट मिळतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला रिॲक्टंट वापरायचा असतो अल्किल हॅलाइड. सपोज मी अल्किल हॅलाइड प्रेझेंट करतोय RX ची रिॲक्शन तुम्हाला करायची आहे सोडियम अल्कॉक्साईड सोबत. हाऊ टू प्रेझेंट सोडियम अल्कॉक्साईड? सोडियम अल्कॉक्साईड आपण प्रेझेंट करतोय NaOR. याला आपण नाव देतोय, इट इज कॉल्ड ॲज सोडियम अल्कॉक्साईड. ओके, आता बघा एक्झॅक्टली काय होतं रिॲक्शन. जेव्हा आपण या केसमध्ये अल्किल हॅलाइडची रिॲक्शन सोडियम अल्कॉक्साईड सोबत करतोय, बेसिकली असं होतं की जर आता ओव्हरऑल फक्त रिॲक्शन सिम्पल वेने सांगायचं ठरलं तर आपण इथल्या NaXला रिमूव्ह करतोय आणि जो उरलेला पार्ट आहे R आणि इकडचा OR हे आपण एकमेकांना जोडून देतो. ROR प्लस बाय प्रोडक्ट तुम्हाला काय मिळतंय? NaX ॲज अ बाय प्रोडक्ट. हे जे मेन प्रोडक्ट फॉर्म झालं आहे, देर इज अ फॉर्मेशन ऑफ ॲन इथर. बघा, सगळ्यात सोप्या वेळी मी तुम्हाला असं सांगू शकतोय, पण ॲक्च्युली होतं काय, ही जी रिॲक्शन आहे तुम्हाला याच्यावरती MCQ विचारला जाऊ शकतोय की विल्यमसन सिंथेसिस प्रोसेड्स थ्रू ऑप्शन A SN1, ऑप्शन 2 SN2, ऑप्शन C आणि ऑप्शन D अजून काहीतरी लिहिलेले असेल. ठीक आहे, तर लक्षात घ्या, इथे हा पहिला MCQ होतोय की विल्यमसन सिंथेसिस ही जी रिॲक्शन होते ती रिॲक्शन होत असताना पॉईंट नंबर 1 की ती रिॲक्शन कुठले अल्किल हॅलाइड देतात? इट्स ओनली प्रायमरी अल्किल हॅलाइड. प्रायमरी अल्किल हॅलाइड गिव्ज यू इथर. हा पहिला पॉईंट महत्त्वाचा आहे. सेकंडरी टर्शरी देत नाही, हा दुसरा MCQ महत्त्वाचा आहे. आणि का देत नाही ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो ॲट द एंड ऑफ रिॲक्शन. ओके, मग आता या केसमध्ये SN2 नुसार रिॲक्शन कशी होते आपण बघूया विथ हेल्प ऑफ एक्झाम्पल. सपोज मी एखादा मॉलिक्युल मेन्शन करतोय, सपोज आय एम गोइंग टू टेक CH3Cl, मिथिल क्लोराईड आपण यूज करतोय. आणि सपोज मी मिथिल क्लोराईडची रिॲक्शन करतोय NaOCH3. आता हा जो NaOCH3 आहे याला आपण बोलतो सोडियम मिथॉक्साईड. द नेम ऑफ कंपाऊंड इज सोडियम मिथॉक्साईड. कंपाऊंडचं नाव आहे सोडियम मिथॉक्साईड. दिस इज सोडियम मिथिल प्लस ऑक्सिजन, म्हणजे या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन होतं मिथॉक्साईड. ओके, मग या केसमध्ये एक्झॅक्टली अटॅक कोण करतं? तर अटॅकिंग स्पेसिस असतो हा अल्कॉक्साईड ग्रुप, म्हणजे हा मिथॉक्साईड ग्रुप. हा मिथॉक्साईड ग्रुप या मिथिल क्लोराईडवरती अटॅक करतोय. पण आता तुम्हाला आठवते का SN1 मध्ये आपण काय घेतलं होतं? SN2. SN2 मध्ये काय होतं, जो काही न्यूक्लिओफाईल आहे OCH3 म्हणजे मिथॉक्साईड, हा मिथॉक्साईड या अल्किल हॅलाइडवरती बॅक साईडने अटॅक करतो. तुम्हाला त्याचं रिझन माहिती असेल, कारण अटॅकिंग ग्रुप न्यूक्लिओफाईल आहे, निगेटिव्ह ग्रुप आहे. इथं फ्रंटला क्लोरीन आहे, तो पण निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह काय होतं? रिपल्शन होतं. त्यामुळे हा मिथॉक्साईड ग्रुप असा फ्रंट साईडने अटॅक नाही करू शकत, तो मिथॉक्साईड ग्रुप अटॅक करतो. हा जो OCH3 ग्रुप आहे, हा OCH3 ग्रुप बॅक साईडने अटॅक करतो आणि हा क्लोरीन काय होतोय? लिव्ह होतोय. म्हणजे इन शॉर्ट हा OCH3 ग्रुप तुम्ही जोडता या CH3ला, मग तुम्हाला प्रोडक्ट काय मिळते? देर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3O CH3 प्लस. क्लोरीन लिव्ह होतोय, याला लिव्हिंग ग्रुप म्हणतो आपण. हा क्लोरीन निघून जातोय आणि हा निघून गेलेला क्लोरीन कंबाईन होतो सोडियम सोबत. तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळतंय? देर इज अ फॉर्मेशन ऑफ बाय प्रोडक्ट NaCl. हे जे कंपाऊंड फॉर्म झाले याला दोन नाव आहे. याला आपण नाव देऊ शकतोय डायमिथिल. द नेम ऑफ कंपाऊंड इज डायमिथिल इथर किंवा आपण त्याला मिथॉक्सीमिथेन म्हटलं तरी चालेल. द नेम ऑफ कंपाऊंड इज मिथॉक्सीमिथेन. ओके, चला, खूप सोपी रिॲक्शन आहे. या रिॲक्शनबद्दल फक्त एवढंच नाही बोलायचं आहे, अजून एक पॉईंट मला तुम्हाला सांगायचं आहे. समजा या केसमध्ये मी अल्किल हॅलाइड घेतलंय. जर मी तुम्हाला क्वेश्चन विचारला, इफ आय आस्क यू द क्वेश्चन की या रिॲक्शनमध्ये जर मी ॲरोमॅटिक हॅलाइड घेतलं तर चालेल का? तर लक्षात घ्या, इथे मी पॉईंट मेन्शन केला आहे की आपण अरिल हॅलाइडची रिॲक्शन विल्यमसन सोबत करू शकतो. एखादा आन्सर इज नो. ठीक आहे, बिकॉज ऑफ रिॲक्टिव्हिटी. अरिल हॅलाइड डू नॉट शो
केमिकल रिॲक्शन दॅट इज विल्यमसन सिंथेसिस, त्याच्यापासून आपण कुठल्याही प्रकारचं इथर तयार करू शकत नाही आहे. तर हा पण क्वेश्चन तुम्हाला MCQला विचारला जाऊ शकते. नंतर माझा क्वेश्चन आहे की जर आपण इथे प्रायमरी अल्किल हायड्रेट यूज केलं आहे, इथे आपण जे अल्किल हायड्रेट यूज करतो ते फक्त प्रायमरी आहे. इन केस जर आपण सेकंडरी किंवा टर्शरी अल्किल हायड्रेट वापरलं, त्याची रिॲक्शन आपण केली अल्कॉक्साईडसोबत, सोडियम अल्कॉक्साईडसोबत NaOR, तर रिॲक्शनची पॉसिबिलिटी आहे का, तुम्हाला इथर मिळेल का, हा जर मी तुम्हाला क्वेश्चन विचारला द आन्सर इज नो. कारण काय होतं, कारण सेकंडरी आणि टर्शरी अल्किल हायड्रेट आपण वापरला, त्याची रिॲक्शन जर आपण सोडियम अल्कॉक्साईडसोबत केली तर तुम्हाला इथर मिळत नाही. ॲक्च्युली तिथे काय होतं, तिथे होते इलिमिनेशन रिॲक्शन. या केसमध्ये काय घडतं, इलिमिनेशन रिॲक्शन होते. इलिमिनेशन रिॲक्शन कशी होते आपण बघूया विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. मग सपोज आपण एखादा अल्किल हायड्रेट घेतलं, सपोज ते सेकंडरी असेल किंवा टर्शरी असेल. इफ आय टेक एक्झाम्पल ऑफ टर्शरी अल्किल हायड्रेट, सपोज मी तुम्हाला टर्शरी अल्किल हायड्रेट दाखवलं. आपण जर समजा हा मोलेक्युल घेतला तर याच्यामध्ये ही रिॲक्शन होते की नाही होते आपण चेक करू. सपोज मी इथे मेन्शन केलं Cl, याच्यामध्ये मी ॲड करतोय NaO, सपोज C2H5. ओके, मी इथे वापरलं आहे सोडियम इथॉक्साईड. द नेम ऑफ मोलेक्युल इज सोडियम इथॉक्साईड. सोडियम इथॉक्साईड. आता बघा एक्झॅक्टली काय होतंय. आपल्याला एक्सपेक्टेड असं असतं, क्वेश्चन अशावरती विचारला जातो CETला की आपल्या डोक्यात फक्त एकच असतं की आपण काय करतो, दरवेळेस या NaClला रिमूव्ह करतोय आणि आपण इथर तयार करून टाकतो. लक्षात घ्या, MCQ हा ट्रॅपिंग क्वेश्चन बनवला जातो की विल्यमसन सिंथेसिसचा वापर करून आपण इथर बनवतो, पण त्याच्यासाठी जो अल्किल हायड्रेट लागतो ना, तो फक्त कुठला चालतो, प्रायमरी चालतो. सेकंडरी किंवा टर्शरी नाही चालत. का नाही चालत मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतोय. कारण सेकंडरी किंवा टर्शरी अल्किल हायड्रेट तुम्हाला इथर नाही देत, तुम्हाला अल्किन देतो. मग तो अल्किन कसा देतो तुम्हाला मी समजून सांगतोय. बघा इथे एक्झॅक्टली होतं काय. या केसमध्ये काय होतं, हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच आहे तो असतो अल्फा कार्बन. हे आपण बऱ्याचदा बघितलंय. आणि अल्फाच्या नेक्स्ट कार्बनला आपण काय बोलतो, बीटा कार्बन. तुम्ही एक केअरफुली ऑब्झर्व करा, अल्फाच्या नेक्स्ट कार्बन हा सुद्धा आहे, म्हणजे याला मी म्हणू शकतो बीटा कार्बन. अल्फाच्या नेक्स्ट कार्बन हा सुद्धा आहे, याचा अर्थ हा सुद्धा बीटा कार्बन आहे आणि हा सुद्धा बीटा कार्बन. एक गोष्ट केअरफुली ऑब्झर्व करा की बीटा कार्बन हे सेमच आहे. हे सगळेच्या सगळे बीटा कार्बन कसे सेम आहे, कारण प्रत्येक कार्बनला 3 हायड्रोजन अटॅच आहे. मग याचा अर्थ आपण काय करायचा, अल्फा कार्बनचा हॅलोजन तर कन्फर्म काढायचा आहे. अल्फा कार्बनचा हॅलोजन कन्फर्म काढायचा आहे आणि कुठल्या पण एका बीटा कार्बनचा एक हायड्रोजन काढायचा आहे. वी आर गोइंग टू रिमूव्ह 1 हॅलोजन फ्रॉम अल्फा कार्बन अँड 1 हायड्रोजन ॲटम फ्रॉम बीटा कार्बन. यांना काढण्यासाठी याचा वापर आपल्याला करायचा आहे सोडियम इथॉक्साईडचा. मग आता कोण कोणासोबत रिमूव्ह होतं ते समजून घ्या. या केसमध्ये काय होतं, सपोज मी यांना नाही कन्सिडर करत, आता मी या बीटाला कन्सिडर करतो. या बीटा कार्बनचा एक हायड्रोजन रिमूव्ह होणार आणि तो कंबाईन होणार कोणासोबत, या इथॉक्साईडसोबत. ज्याला मी बॉक्स केला आहे त्या बॉक्ससोबत तुम्हाला इथला एक हायड्रोजन कंबाईन करायचा आहे. इथला हायड्रोजन तुम्ही रिमूव्ह केला तर तुम्हाला सांगा बाय प्रोडक्ट काय मिळणार, C2H5OH. तुम्हाला इथेनॉल ॲज अ बाय प्रोडक्ट मिळेल. इथून एक हायड्रोजन आपण रिमूव्ह केला आहे. आणि अल्फा कार्बनचा हॅलोजन काढण्यासाठी आपण वापर कोणाचा करतोय, सोडियमचा. मग हा सोडियम या क्लोरीनसोबत कंबाईन होणार, तुम्हाला एक बाय प्रोडक्ट काय मिळणार, देर इज अ फॉर्मेशन ऑफ NaCl. आता बघा एक्झॅक्टली झालं काय, बॉन्ड कसे ब्रेक झाले, इथला बॉन्ड ब्रेक झाला आहे, याचा अर्थ इलेक्ट्रॉनचं काय झालंय, सेपरेशन झालंय. हा तर क्लोरीन निघून गेलाय. इथे 3 हायड्रोजन होते, यांच्यापैकी आता फक्त इथे 2च हायड्रोजन शिल्लक आहे, कारण एक हायड्रोजन याच्यासोबत कंबाईन होऊन अल्कोहोल मिळवून दिलं आपल्याला. मग इथे जेव्हा त्या एका हायड्रोजनचा इथला बॉन्ड ब्रेक झाला, याचा अर्थ इलेक्ट्रॉनचं काय झालं, सेपरेशन झालं. इथे इलेक्ट्रॉनचं सेपरेशन झालं, हा हायड्रोजन याच्यासोबत कंबाईन झालाय, क्लोरीन याच्यासोबत कंबाईन झालाय, तुम्हाला रिस्पेक्टिव्ह बॉय प्रोडक्ट मिळाले. आता यांच्यामध्ये काय होईल, इथं चेक करा, कार्बनची व्हॅलेन्सी आता इनकम्प्लीट झाली. कार्बनची व्हॅलेन्सी किती पाहिजे होती, इथे 4 पाहिजे होती, पण आता इथला बॉन्ड ब्रेक झालाय, इथला बॉन्ड ब्रेक झालाय, हे निघून गेले. आता मला एक सांगा, इथे बॉन्ड फक्त तुम्हाला 3 दिसत आहे, याचा अर्थ कार्बन झालाय अनस्टेबल. वरच्या साईडला चेक करा, वरती फक्त CH2 आहे, या कार्बनला पण 3 बॉन्ड आहे, म्हणजे दोघंही कार्बन अनस्टेबल झाले. पण दोघांकडे एक इलेक्ट्रॉन आहे आणि दोघं स्टेबल होण्यासाठी काय करतील, इथल्या इलेक्ट्रॉनचं काय करतील, शेअरिंग करतील. यांच्या दोघांमध्ये इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झालं. ऑलरेडी तिथे सिंगल बॉन्ड आहे, आता सिंगल बॉन्डचं होणार डबल बॉन्ड, ते आपलं डिझायर प्रोडक्ट असणार आहे. मग मी ते प्रॉडक्ट लिहायला सुरुवात करतोय. देर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3 हा पार्ट तर सेम होता, फक्त वरच्या साईडला डबल बॉन्ड होणार. देर इज अ फॉर्मेशन ऑफ अँड डबल बॉन्ड. हे अल्किन फॉर्म झाले. देर इज अ फॉर्मेशन ऑफ
मिथिल प्रोपीन. आपला अल्किन तयार झाला, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ठीक आहे, इथे जे आपल्याला प्रोडक्ट मिळते ते काय मिळते, अल्किन मिळते. म्हणजे विल्यमसन सिंथेसिसने काय द्यायला पाहिजे होतं आपल्याला इथर द्यायला पाहिजे होतं. पण ते इथर मिळतं कधी, जेव्हा तुम्ही फक्त प्रायमरी अल्किन वापरतात. सेकंडरी किंवा टर्शरी वापरलं तर तुम्हाला इथर नाही मिळत, तुम्हाला अल्किन मिळतोय. मग आता याच्यावरती MCQ काय काय विचारतील. पॉईंट नंबर 1 सगळ्यात बेसिक MCQ, विल्यमसन सिंथेसिससाठी रिॲक्टंट कोण लागतं, अल्किन हायड्राइड. कुठलं रिॲक्टंट लागतं, प्रायमरीज फक्त. कुठला रिएजंट लागतो तुम्हाला, सोडियम अल्कॉक्साईड लागतो. प्रॉडक्ट काय मिळतं, इथर मिळतं. हे जे बोलतो हे सगळं MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं आहे. याचं मेकॅनिझम कुठल्या वेळेने होतंय, SN2 नुसार. म्हणजे काय होतंय की हा जो काही अल्कॉक्साईड ग्रुप आहे हा बॅक साईडने अटॅक करतोय. ठीक आहे, मग इथे आपल्याला SN2 महत्त्वाचं आहे. फक्त प्रायमरी अल्किल हायड्राइड ही रिॲक्शन दाखवते ते महत्त्वाचं आहे. ॲरोमॅटिक हॅलाइड दाखवत नाही हे पण महत्त्वाचं आहे. ॲरोमॅटिक हॅलाइड रिॲक्शन दाखवत नाही. ओके, आणि टर्शरी किंवा सेकंडरी अल्किल हायड्राइड सुद्धा रिॲक्शन दाखवत नाही. ओके, खूप महत्त्वाची रिॲक्शन आहे. बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू, CET पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे मुलांनो, याच्या व्यतिरिक्त आपण जी पुढची रिॲक्शन घेणार आहोत, इट्स व्हेरी सिम्पल रिॲक्शन, इट्स अ डोज प्रोसेस. आपल्याला ॲक्च्युली ती आपण ॲज अ नेम रिॲक्शन काउंट करत नाही, पण ती सुद्धा रिॲक्शन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू थोडीशी बऱ्यापैकी महत्त्वाची आहे. ती रिॲक्शन आपल्याला स्टार्ट करायची आहे. ती स्टार्ट करण्याच्या आधी मुलांनो, दररोज संध्याकाळी 6 वाजता ओके अनअकॅडमीवरती माझे फ्री क्लासेस असतात, ज्यांना आपण स्पेशल क्लासेस बोलतो. ओके, हे स्पेशल क्लासेस हे संध्याकाळी 6 ते 7 वाजता डेली असतात. तुम्हाला हे क्लासेस अटेंड करायचे जे ॲब्सोल्युटली फ्री असतात. इन केस तुम्ही न्यू युजर असाल तर तुम्हाला त्या केसमध्ये ॲप डाउनलोड करावं लागेल, अनअकॅडमी लर्निंग ॲप. ते ॲप डाउनलोड केल्यानंतर इन केस तुम्हाला जर इन्व्हिटेशन कोड विचारला गेला तर तुम्ही इन्व्हिटेशन कोड टाकायचा आहे जगदीश वाघ. तुम्हाला हा कोड टाकल्यानंतर माझ्या जेवढे काही स्पेशल क्लासेस आहेत जे ॲब्सोल्युटली फ्री असतात, या सगळ्या स्पेशल क्लासेसच्या लिंक्स तुम्हाला अवेलेबल होतील. कधी कधी काही मुलांना कोड पण विचारला जात नाही. मग तुम्हाला काय करायचं, MST CET कॅटेगरी सिलेक्ट करायची, तिथे माझं नाव सर्च करायचं जगदीश वाघ. तुम्हाला माझ्या सगळ्या स्पेशल क्लासेसचे व्हिडिओज मिळतील. सध्या आपण न्यूमेरिकल सिरीज ते चालू केलं आहे. म्हणजे हे जे माझे लेक्चर्स होत आहे, सध्या मी न्यूमेरिकल सिरीज चालू केले आहे. न्यूमेरिकल सिरीजमध्ये आत्तापर्यंत मी सॉलिड स्टेट कव्हर केला आहे, केमिकल थर्मोडायनिक्स कव्हर केला आहे, केमिकल कायनेटिक्स कव्हर केला आहे. आणि आज म्हणजे आजची तारीख आहे 9 फेब्रुवारी. तर आज मी संध्याकाळी 6 वाजता केमिकल इक्विलिब्रिया या चॅप्टरचे न्यूमेरिकल तुम्हाला मी सॉल्व्ह करून देणार आहे. ठीक आहे, त्यामुळे शक्यतो जेवढं पॉसिबल असेल तेवढे हे फ्री क्लासेस सुद्धा तुम्ही अटेंड करा. म्हणजे तुमचे इथे न्यूमेरिकल्स कव्हर करतोय मी. त्याच्यानंतर आता लाईव्ह यूट्यूबवरती, मी लाईव्ह नाही रेकॉर्डेड, तुम्हाला मी यूट्यूबवरती ऑर्गॅनिक केमिस्ट्री पण स्टार्ट करून दिलं आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री सुद्धा तुमचं परफेक्ट करून देणार. फक्त काय महत्त्वाचं मुलांनो, पेशन्स ठेवा आणि डेडिकेटली डिवोटली अभ्यास करा आणि तुमचा अभ्यास नक्की चांगला होणार. कारण तुमच्याकडे फक्त 60 डेज आहे. या 60 डेजमध्ये तुम्हाला मी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची रिव्हिजन सिरीज देतोय. ओके, त्यामुळे ऑर्गॅनिक केमिस्ट्री इथे सुरू आहे, इकडे न्यूमेरिकल सुरू आहे, इकडे बाकीच्या पण सब्जेक्टची रिव्हिजन चालू होईल. हवं तर मी इकडे इनऑर्गॅनिक चालू करेल तुमचं. ओके, सो माझ्यासोबत कनेक्टेड राहा आणि तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. मग आपण आता पुढची रिॲक्शन कंटिन्यू करू, जी आपल्याला स्टार्ट करायची आहे. इट्स अ डोज प्रोसेस. ओके, चला पुढची रिॲक्शन आपण स्टार्ट करतोय. इट्स अ डो प्रोसेस. ही पण रिॲक्शन बोर्डसाठी महत्त्वाची आहे, MCQसाठी सुद्धा तशी महत्त्वाची आहे, पण याचं इम्पॉर्टन्स थोडंसं कमी आहे. पण रिॲक्शनला स्किप करून चालणार नाही, रिॲक्शन तशी ओव्हरऑल महत्त्वाचीच आहे. मग या डो प्रोसेसमध्ये एक्झॅक्टली काय होतं, याचा रिॲक्टंट आपल्याला वापरायचा आहे क्लोरोबेन्झिन, आणि क्लोरोबेन्झिनपासून आपल्याला बनवून दाखवायचं आहे फेनॉल. बघा काय होतं, बरेचदा मुलं स्वतःची कॉन्सेप्ट ब्रेक करून टाकतात. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मला इथे क्लोरोबेन्झिन यूज करायचं आहे आणि या क्लोरोबेन्झिनची रिॲक्शन करून मला याच्यापासून फेनॉल मिळवायचं आहे. डोज प्रोसेस इज यूज फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फेनॉल, प्रिपरेशन ऑफ फेनॉल. मग फेनॉल बनवताना मुलं काय करतात माहिती का, क्लोरोबेन्झिन लिहून ठेवतात. त्यांना फक्त एकच कळतं की इथे फेनॉल बनवायचं म्हणजे क्लोरीनला काढायचं आणि OHला टाकायचं. म्हणजे मुलं स्वतःच्या वेळेने काही पण रिॲक्शन करतात. म्हणजे ते डायरेक्टली असं पण करू शकताय की सर मी ते H2O टाकून देतो आणि होणार काय की हा OH तिथे जाणार, तिथला क्लोरीन बाहेर पडणार, तो HCl बाय प्रोडक्ट HCl मिळेल. रिॲक्शन खूप सोपी नाही. आपण काही पण पेपरवरती करू शकतोय, पण तसं प्रत्यक्ष घडत नाही. वॉटर ॲड करून जर फेनॉल तयार झालं असतं तर किती म्हणजे बेनिफिट झालं असतं, किती स्वस्त राहिलं असतं ते फेनॉल, येसो नो. तर अशा पद्धतीने रिॲक्शन चालत नाही. बघा आता काय होतं रिॲक्शन. या क्लोरोबेन्झिनची रिॲक्शन आपल्याला करायची आहे सोडियम हायड्रॉक्साईडसोबत. रिॲक्शनची कंडिशन आहे 623 केल्विन आणि प्रेशर असतं व्हेरी हाय प्रेशर, 150 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बघा मी काय सांगतोय, वेन दिस क्लोरोबेन्झिन इज गोइंग टू रिॲक्ट विथ NaOH आणि रिॲक्शनची कंडिशन अशी आहे की तुम्हाला
टेम्परेचर लागतं आहे 623 केल्विन, 623 केल्विन टेम्परेचर, आणि प्रेशर लागतं आहे 150 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता या NaOHचं पर्पज काय असतं माहिती का? तो काय करतो एक्झॅक्टली, त्या क्लोरोबेन्झिनमधला Clला रिप्लेस करतोय, आणि या क्लोरोबेन्झिनचं कन्व्हर्जन पहिल्या स्टेपमध्ये तयार होतं सोडियम फिनॉक्साईड. आता सोडियम फिनॉक्साईड कसं तयार होतोय की दिस Cl इज गोइंग टू रिप्लेस बाय ONA ग्रुप. देर इज अ फॉर्मेशन ऑफ सोडियम फिनॉक्साईड. आता हे जे सोडियम फिनॉक्साईड फॉर्म झालं आहे, याच्यापासून तुम्हाला जर आता फेनॉल मिळवायचं असेल तर एक्झॅक्टली कसं मिळेल? इथे तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळू शकते? देर इज अ फॉर्मेशन ऑफ बाय प्रोडक्ट HCl, की जे आता मी दाखवलेलं नाही आहे. हे जे काही सोडियम फिनॉक्साईड फॉर्म झालं आहे, दिस इज ॲन सोडियम फिनॉक्साईड. आता या सोडियम फिनॉक्साईडचं काय करायचं? याला करायचं आपल्याला ॲसिड हायड्रोलिसिस. बऱ्याच मुलांना कॉन्सेप्ट ही कळत नाही की आपण ॲसिड हायड्रोलिसिस काय करतो. लक्षात सिंपल आहे, मी तुम्हाला ॲसिड हायड्रोलिसिस इथे एक्सप्लेन करतो. ॲसिड हायड्रोलिसिस प्रेझेंट कसं करायचं असतं? आपण सिम्पली मेन्शन करायचं H+ आणि H2, याचा अर्थ झाला ॲसिड हायड्रोलिसिस. किंवा याला आपण सगळ्यांना एकत्र करू शकतोय, आपण H3O+ पण दाखवू शकतोय, असं सुद्धा चालू शकतंय. किंवा तुम्ही डायरेक्टली इथे HCl आणि H2O असं दाखवलं तरी चालेल. याचाच अर्थ काय असतो? सगळ्यांचा अर्थ एकच आहे, वी आर गोइंग टू डू ॲसिड हायड्रोलिसिस. मग आता सपोज मी इथे मेन्शन केलं H3O+, म्हणजे मी करतोय ॲसिड हायड्रोलिसिस. लक्षात घ्या, सोडियम फिनॉक्साईडचं ॲसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर इमिजिएटली होतं काय की हा सोडियम रिप्लेस होऊन इथल्या वॉटरमधला हायड्रोजन इथे कंबाईन होतो, आणि या ठिकाणी आपल्याला काय मिळतंय? देर इज अ फॉर्मेशन ऑफ ॲन फिनॉल. तुम्हाला काय मिळालं? देर इज अ फॉर्मेशन ऑफ ॲन फिनॉल. एकदम सिंपल रिॲक्शन आहे, इट्स अ डोज प्रोसेस. काय केलं आपण? क्लोरोबेन्झिनचं कन्व्हर्जन केलं आहे फेनॉलमध्ये. कोणाचा यूज केला आहे? आपण 2 स्टेपमध्ये दाखवतो, आपण एका स्टेपमध्ये सुद्धा दाखवू शकतो. सपोज मी तुम्हाला बोर्डला जर असा क्वेश्चन विचारला, की सपोज मी इथे क्लोरोबेन्झिन घेतलं आहे आणि ॲरोच्या वरती मी असं दाखवतो ना, पॉईंट नंबर 1 NaOH, पॉईंट नंबर 2 H3O+, असं दाखवलं आहे, आणि ते ऑब्लिक करून मी तुम्हाला 623 केल्विन टेम्परेचर आणि 150 ॲटमॉस्फेरिक, आणि इथं फक्त क्वेश्चन मार्क केला आहे. 1 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बोर्डसाठी. ओके, तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की क्लोरोबेन्झिनमध्ये NaOH टाकलं तर इथे ONA ग्रुप शिफ्ट होणार, त्याचं आपण हायड्रोलिसिस केलं, ॲसिड हायड्रोलिसिस तुम्हाला डायरेक्टली फिनॉल मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला एवढ्या सगळ्या स्टेप करण्याची गरज नाही, तुम्ही इथे डायरेक्टली स्ट्रक्चर काढायचं आहे कोणाचं? फिनॉलचं. सो दिस इज कम्प्लीट फिनॉल, फॉर्मेशन ऑफ फिनॉल विथ द हेल्प ऑफ डोज प्रोसेस. ठीक आहे, अशा 1 बाय 1 आपल्याला सगळ्या नेम रिॲक्शन कंप्लीट करायच्या आहे. तर आज या फक्त मी 2 तुमच्या नेम रिॲक्शन केल्या आहे, बाकीच्या नेम रिॲक्शन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार. ठीक आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा, तुम्हाला संध्याकाळी 6:30 वाजता अनअकॅडमीच्या क्लासेसवरती, संध्याकाळी 6 वाजता एक्झॅक्टली 6 ते 7 इथे माझे फ्री स्पेशल क्लास असतात. हे स्पेशल क्लास तुम्ही करू शकताय अनअकॅडमीवरती. ओके, तुम्हाला हे अनअकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे, तिथे तुम्हाला कोड यूज करायचा आहे जगदीश वाघ. ओके, हे फ्री क्लासेस आहे. माझ्या प्रोफाईलची लिंक तुम्हाला दिली आहे. माझे कुठले लेक्चर तिथे कंप्लीट झालेत, त्याच्यामध्ये मी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कंप्लीट केलं आहे, अल्कोहोल फिनॉल इथर कंप्लीट केलं आहे, अमाइन चॅप्टर कंप्लीट झालं आहे, सॉलिड स्टेट माझ्याच यूट्यूबवर कंटिन्यू केलं आहे. त्याच्यानंतर ऑलमोस्ट फिजिकल केमिस्ट्रीमध्ये केमिकल थर्मोडायनॅमिक्स असेल, आफ्टर दॅट केमिकल कायनेटिक्स असेल, त्यांचे डेरिव्हेशन असेल, या सगळ्या तिथे लेक्चर तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हाला फक्त त्या लिंक ओपन करून बघायचे आहेत. ठीक आहे, किंवा त्या अवेलेबल नसेल, तुम्हाला सापडले नाही तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. ओके, माझा टेलिग्रामचा पण ग्रुप आहे, त्याला तुम्ही जॉईन होऊन जा. माझ्या सगळ्या स्पेशल क्लासेस तुम्हाला लिंक्स मी तिथे प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे, उद्याच्या लेक्चरला नक्की भेटूया. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू व्हेरी मच.